आणि आता पाहूयात विधानसभेची तयारी। अजितदादा महाविकास आघाडीमध्ये असते तर मुख्यमंत्री झाले असते। राज्यामध्ये महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित, जयंत पाटलांचं वक्तव्य। महाराष्ट्रामध्ये भाजपने 150 पेक्षा जास्त जागा लढवाव्यात, भाजपमधील वरिष्ठांचं मत। सर्वेक्षण अहवालाच्या आधारे विधानसभा निहाय उमेदवार निवडले जाणार, सूत्रांची माहिती। पवार साहेबांच्या प्रचारापासून युगेंद्र पवार सक्रिय, बारामती मतदारसंघाचं भवितव्य नव्या रक्ताच्या हातात देणं गरजेचं, जयंत पाटलांकडून युगेंद्र पवारांच्या उमेदवारीचे संकेत। पार्थ पवारांकडून पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरुवात, आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची मोर्चे बांधणी सुरू। पंढरपूरमधील भाजपचे नेते प्रशांत परिचारक शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा, परिचारक यांच्या निकटवर्तीयांनी घेतली शरद पवारांची भेट, परिचारक लवकरच निर्णय जाहीर करण्याची शक्यता। नवनीत राणा यांचा नंबर लागला, आता माझा नंबर लावू नका, ज्या दिवशी निवडणुकीमध्ये पराभूत होईल त्यानंतर निवडणूक लढणार नाही, राजकारण माझा धंदा नाही, रक्ताचं पाणी करून लोकांसाठी काम करतोय, रवी राणा यांचं वक्तव्य। आपल्याला 10 वर्ष अडवलं, अजून 2 महिने अडवतील, पण नंतर आपणच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी शब्द दिलेला आहे। भाजप नेते हर्षवर्धन पाटलांची दत्ता मावा भरणे यांच्यावर बोचरी टीका, पाटलांच्या वक्तव्याने मात्र इंदापूरमध्ये चर्चा। धनगर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा, माळशिरस तालुक्यामध्ये तुमचा आमदार बिनविरोध आणतो, मागच्या वेळी बीडवरून आणला, आता नागपूरवरून आणला तरी बिनविरोध निवडून आणतो, शिवस्वराज्य यात्रेमधून उत्तम जानकर यांचा भाजपला खोचक टोला। वर्धा जिल्ह्यामधील 4ही विधानसभा मतदारसंघ भाजपकडे राहावेत, शिवसेना शिंदे गटाचे देवळी मतदारसंघामध्ये कार्यकर्ते नाहीत, मतदारसंघ भाजपला सुटल्यास विजयाची खात्री, माजी खासदार रामदास तडस यांचा दावा।